सातारा जिल्ह्यात आज आणखी 20 कोरोनाबाधित रुग्ण वाढले। वाई तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव। जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या झाली 166। सातारा जिल्ह्यात मंगळवारी आणखी 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडकरी यांनी दिली। त्यामध्ये कराड तालुक्यातील 6, पाटण तालुक्यातील 2, खटाव तालुक्यातील 2, खंडाळा तालुक्यातील 1, जावळी तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 5, वाई तालुक्यातील 1 अशा रुग्णांचा समावेश आहे। मंगळवारी रात्री उशिरा 20 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले। त्यामध्ये सातारा तालुक्यातील वर्णे येथील 1 पुरुष, वारणानगर म्हणजेच लांडेवाडी येथील 3 महिलांचा समावेश आहे। खंडाळा तालुक्यातही आणखी एका बाधिताची भर पडली आहे। मुंबईत रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही एक महिला आश्चर्यचकितरित्या अजून येथे आली होती। तिच्या समावेश आलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। वाई तालुक्यातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे। कवठे येथील एक जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे। हा रुग्ण पनवेल येथून आल्याचे समजते। कोरेगाव तालुक्यातील वेळू व न्हावी बुद्रुक येथे कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। खटाव तालुक्यातील दसकळ येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे। येथे एक महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली आहे। मायनी देखील आणखी एका बाधिताची भर पडली आहे। कोरोनामुक्तीचा पॅटर्न ठरू पाहणाऱ्या जावळी तालुक्यातील वरुशी येथे एक बाधित रुग्ण आढळला आहे। त्यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे। कोरोनाबाधित रुग्णांचे शतक मंगळवारी सकाळी ओलांडणाऱ्या कराड तालुक्याला रात्री पुन्हा हादरा बसला आहे। तालुक्यातील नवा हॉटस्पॉट ठरलेल्या मासुरीत आणखी 4 रुग्णांची भर पडली आहे। त्याचबरोबर शामगाव येथेही ठाण्यातून आलेला एक जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे। हा रुग्ण ठाण्यातील कोविड रुग्णाचा निकट सहवासित होता। चरेगाव जवळील खालरकवाडी येथेही एक बाधित रुग्ण आढळला आहे। गुजरातमधील अहमदाबाद येथून पाटण तालुक्यातील कोयना भागातील शिरळ येथे आलेल्या एकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। ढेबेवाडी भागातील बनपूर येथे क्वारंटाईन असलेल्या एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर तिच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता। त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला। आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या झाली आहे 166। त्यातील 3 मृत्यू झाला आहे। दरम्यान मासुलीचा अपवाद वगळता इतर ठिकाणी आढळलेले बाधित रुग्ण म्हणजे मुंबई, ठाणे, पनवेल, अहमदाबाद व अन्य ठिकाणाहून आले आहेत। मासुलीत सापडलेले 4घेही आधी सापडलेल्या बाधित युवकाच्या संपर्कातील आहेत।